श्री स्वामी समर्थ. बघा माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो. तर खरंच आहे ही गोष्ट. कारण माझा काजलचे पप्पा आहेत ना, खूप प्रेम करतात माझ्यावर. आणि काजल गेलेली आहे कॉलेजला. काल काजलने घर सांभाळलं होतं. तर आज काजलचे पप्पा म्हणले तुझा अभ्यास बुडतो, तू जा कॉलेजला, मी आज सुट्टी घेतो, मी एक दिवस आज सांभाळून घेतो. म्हणून म्हटल्यावर पीठ मळून घेतलं. त्यांना म्हटलं आज भाजी भाकरी करा. मला बोलण्याची ताकद नव्हती अंगामध्ये, कारण खूप त्रास होत होता. त्यामुळं मी काय बोललेसुद्धा नाही. कुणासंग मला बोलूच वाटत नव्हतं, नुसतं झोपूनच होते. तर काजलचे पप्पा पीठ मळले आणि पीठ मळून चपात्या करायला बसले. आणि म्हटले काजलला तू आज बाहेरचं काहीतरी घेऊन खा, म्हणून तिला पैसे दिलेले. तिनं म्हणली ठीक आहे मी बाहेरचं खाते, पण आज तुम्ही सुट्टी घेऊन मम्मीकडे लक्ष द्या म्हणून सांगून गेली. तर ह्यांनी चपात्या करत आहेत. ह्यांनी पहिले करत होते, पण आता किती छान, आता मी आल्यापासून मी करू लागले म्हणून त्यांचं सवय तुटलेली आहे. पण करतात, छान करतात. कधीतरी एखाद्या वेळेस ते समजून घेतात, करतात. आणि तर आजच्या चपात्या बघा, त्यांनी जाड करतात पण खूप छान चपात्या करतात. आणि सगळं घर सांभाळून घेतलं त्यांनी. तर त्यांनी काय जाणार नव्हते, त्यांचा काही डब्बा नव्हता. म्हटलं पहिले चपात्या करून घ्या, मग नंतरनं भाजी करा. फोन ऑन करून स्टँडला लावून मी तसंच झोपत होते. मग त्यांनी तेवढं सगळं केलं. मग लय खूपच मोठा झाला होता. मग मी नंतरनं झोपेतनं उठल्यावर त्याला एकदम शॉर्ट केला व्हिडिओ. कारण त्यांचं हळूहळू चाललं होतं काम आणि मी माझ्या झोपेतमध्येच होते, कारण गोळीनं मला झोप सुधरत नव्हती. ते केल्यानंतरनं भाजी केले. त्यांनी ह्याची भाजी केली होती, काय म्हणतात त्याला, सांडग्याची भाजी केली होती. घरात भाजीलासुद्धा काही नव्हतं, गावावरून आलो होतो, तर अशी ही परिस्थिती होती. तर त्यामुळे त्यांनी सांडग्याची भाजी केली. आज ह्यांनी केले म्हणून घरचं जेवण मिळालं, नाही तर बाहेरचं काय परवडायला गेलं. आजच्या जमान्यामध्ये बाहेरचं परवडत नाहीत. पण असं तरी करून स्वयंपाक करून आम्हाला सांभाळलं, तीच मोठी गोष्ट.